नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपरसाठी IMP 40 क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि सगळे क्वेश्चन्स हे इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहेत, इंग्लिश भाषेमध्ये असणार आहेत आणि हे 40 पैकी 20 प्रश्न हे मॅथ्सचे असणार आहेत आणि 20 प्रश्न हे रिझनिंगचे असणार आहेत. तर आता हे सगळे जे 40 प्रश्न आहेत, हे कुठून घेतलेले आहेत? तर बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपर 2019 जो की छत्रपती संभाजीनगरचं जे खंडपीठ आहे बॉम्बे हायकोर्टचं तील लिपिक पदासाठी ही परीक्षा झाली होती. त्या पेपरमधीलच हे 40ला 40 प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळं काय होणार आहे की आता 10 ऑगस्टला किंवा आगामी बॉम्बे हायकोर्ट क्लर्क होणार आहे. त्यामध्ये ॲक्चुअल कसे प्रश्न विचारले जाणार आहेत हे तुम्हाला कळेल आणि त्यामुळे तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळेल. म्हणून मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणासह तुम्हाला सोडून देत आहे. तर जे कोण या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि याच्या आधी मी कॉम्प्युटरच्या 100 प्रश्नांचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तसंच या पेपरमधील जीके, मराठी ग्रामर, त्याच्यानंतर कॉम्प्युटरचे 10 प्रश्न आणि इंग्लिश ग्रामरचे 20 प्रश्न असे 50 प्रश्न एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. जर तुम्हाला न्यायालय भरती घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक घ्या. फक्त आणि फक्त ₹215 याची किंमत आहे. याच्यामध्ये सगळा सिलेबस व्यवस्थित दिलेला आहे. प्लस एक ॲडव्हांटेज म्हणून यामध्ये हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून एक फोल्डर दिलेला आहे. त्या फोल्डरमध्ये एकूण 165 टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत आणि सगळे पेपर हे इंग्लिश भाषेमध्ये लँग्वेजमध्ये आहे. कारण ॲक्चुअल पेपर आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये येणार आहेत. आता राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला सरावासाठी ते फोल्डर महत्त्वाचं या ई बुकमध्येच मी खास तुम्हाला ते दिलेलं आहे. बाकी संपूर्ण सिलेबसची माहिती व्यवस्थित दिलेली आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूया आणि सुरुवात आपण गणितापासून करूया. सुरुवातीला गणिताचे 20 प्रश्न पाहू. त्यानंतर रिझनिंगचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे. एकच मिनिट पेनचा पॉइंट छोटा करतो. तर काय दिलेलं आहे आपल्याला 47.07 हे 1000 बरोबर किती? म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का? 47.07 हे 1000. आता याचं रूपांतर आपल्याला म्हणजे काय येईल ते करायचं आहे. आता कोणत्याही दशांश अपूर्णांकाला जर 10, 100, 1000, 10000 यासारख्या संख्येने भाग दिला तर 1 वर जेवढे शून्य असतील ना, तेवढे दशांश चिन्ह डावीकडे सरकवायचं असतं. मग आता इथं 1 वर 3 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्ह डावीकडे 3 घरं सरकावं लागेल. पण या ठिकाणी दशांश चिन्हाच्या डावीकडे 2च घरं आहेत किंवा 2च अंक आहेत. तर एक घर कसं तयार करायचं तर 0 देऊन आणि मग उत्तर येणार आहे 0.047 07 हे त्याचं उत्तर आहे. आणि किती नंबरचं ऑप्शन आहे? डी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्यापुढे आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे द स्क्वेअर रूट ऑफ 16 इज. आता स्क्वेअर रूट म्हणजे काय तर वर्गमूळ. तर 16चं जे वर्गमूळ आहे ना ते आहे 4. सर्वांना माहिती आहे की 16चं वर्गमूळ किती आहे? 4 आहे. त्याच्यानंतर अ, एक आपण छोटंसं करतो म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं होईल ते. काय दिलेलं आहे आपल्याला अजून थोडं छोटं करावं लागेल मला. हां, तर काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला प्राइस ऑफ अ मोबाईल हँडसेट वॉज डिस्प्लेस्ड बाय इन्क्रीज इन 40 प्रेझेंट नाही ते पर्सेंट आहे. फ्रॉम इट्स पर्चेस प्राइस इट वॉज सोल्ड बाय ऑफरिंग 20% डिस्काउंट ॲट डिस्प्ले प्राइस. व्हॉट इज द प्रॉफिट अर्न बाय द शॉपकीपर इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. म्हणजे काय? तर प्राइस ऑफ मोबाईल हँड म्हणजे एका मोबाईलची जी डिस्प्ले प्राइस आहे, डिस्प्ले प्राइस म्हणजे त्याला आपण छापील किंमत म्हणतो, ती 40% वाढवली. नंतर काय केलेलं आहे, जी काही छापील किंमत आहे त्यावर 20% सूट दिली आणि तो मोबाईल विकला. तर दुकानदाराला शेकडा नफा किती झाला? आता सुरुवातीला समजा मोबाईलची किंमत ₹100 आहे. असं गृहीत धरा. मोबाईलची खरेदी किंमत किती आहे? ₹100 आहे. आता जी किंमत आहे ती कितीने वाढवलेली आहे? 40% वाढवलेली आहे. मग 100चे 40% म्हणजे 40 आणि 100 मध्ये 40 मिळवल्यानंतर छापील किंमत झालेली आहे 140. आता या 140 वर 20% सूट दिलेली आहे.
मग 140 चे जर आपण 20% काढले, 140 गुणिले 20/100 तर किती येणार आहे ते पहा. शून्य कटले, हा शून्य हा शून्य कटला, 14 दोन्ही 28. म्हणजे 140 रुपयावर 28 रुपये सूट दिली. म्हणजेच तो मोबाईल किती रुपयाला विकलेला आहे? 140 वजा 28 हे किती येणार आहे? 10 मधून 8 गेले, राहिले 2, इथं झाले 3, 4 मधून गेले, राहिला 1, इथं 1, 112 रुपयाला विकलाय. मोबाईलची मूळ किंमत आपण किती रुपये मानलेली होती? तर ती 100 रुपये मानलेली होती. आणि 100 रुपये मूळ किंमत असताना तो 112 रुपयाला विकला. म्हणजे किती रुपये नफा झाला? 12. पण हा नफा किती रुपयांवर झालेला आहे? 100 रुपयांवर. मग 100 ला 12 म्हणजे शेकडा नफा किती झालेला आहे? 12% नफा त्या दुकानदाराला झालेला आहे. समजलंय ना? अतिशय सोपं होतं, काही असं अवघड नव्हतं त्या ठिकाणी. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. त्याच्या पुढचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पहा. परत आपल्याला थोडंसं छोटं करावं लागेल. पुढचा प्रश्न आहे, इफ प्राइस ऑफ 16 chairs is Rs 1680, then what is the price of one chair? म्हणजे 16 खुर्च्यांची किंमत जर 1680 रुपये असेल तर एका खुर्चीची किंमत किती, असा तो आपला प्रश्न आहे. आता हे काय करावं लागेल आपल्याला? हे जे 1680 आहेत ना, त्याला 16 ने भाग द्यावं लागेल. मग 16 एक 16, बरोबर आहे. आता काही जण काय करतात, 16 पंचे 80 आणि 15 उत्तर देतात, पण तसं नाही. 16 एक 16, हे 8ला 16 ने भाग जातो का? नाही जात. म्हणून इथं शून्य द्यावं लागेल आणि नंतर तो शून्य 8च्या समोर घ्यावं लागेल आणि मग 16 पंचे 80 आणि उत्तर आलेलं आहे आपलं 105. किती नंबरचं ऑप्शन आहे की हे आपलं उत्तर आहे 105. अश्वे प्रश्न असतात आणि 15 त्यांनी सुरुवातीलाच दिले पा. बरेच जण फसतात या प्रश्नामध्ये. चला त्याच्या पुढचा प्रश्न आता नेक्स्ट. प्रश्न काय आपला? तर या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांकावर प्रश्न दिलेला आहे त्यांनी. 6/8 अधिक 10/8 अधिक 16/8 बरोबर किती? म्हणजे असं लिहू शकतो आपण ते. 6/8 अधिक 10/8 अधिक 16/8. आता इथे पहा, सर्व व्यवहारी अपूर्णांकांचा छेद समान आहे. मग व्यवहारी अपूर्णांकांचा छेद समान असेल तर फक्त अंशस्थानी असलेल्या संख्येची बेरीज करायची असते. मग 6 आणि 10 16, 16 आणि 16 किती होणार आहे? 32 आणि उत्तर आले 32/8. पर्यायामध्ये 32/8 आहे का? आहे. पण पर्यायामध्ये जर 32/8 नसतं तर उत्तर काय आलं असतं माहिती आहे का? 8 एक 8, 8 चोट 32, मग 4 आला असतं. पण पर्यायामध्ये 4 नाही, 32/8 आहे. बीच आपलं ते उत्तर आहे. पण पुढचे मी तुम्हाला सांगून ठेवलं, अजून थोडं फसवण्यासाठी ऑप्शनमध्ये 4 पण ते देऊ शकतात. आणि मग मुलं कन्फ्यूज होतात, अरे आता काय करायचं? काही टेन्शन नसतं घ्यायचं, त्याला पुढे संक्षिप्त रूप द्यायचं होतं. पुढे पहा, 2 laborers complete a job work in 10 days by working 6 hours a day. How many days 4 laborers will require to complete the work by working 12 hours a day? आता इथं काय करायचं आपल्याला माहिती आहे का? 2 कामगार, इथं 2 गुणिले 1 काम, कामाचा काही विचारच करायचा नाही. इन अ 10 डेज म्हणजे किती दिवसांमध्ये? 10 दिवसांमध्ये. हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. कामाची संख्या समान असल्याची व्यस्त चलन. आणि किती तास काम करतायत? 6 तास काम करतायत. बरोबर. हाऊ मॅनी डेज आपल्याला माहित नाहीये. किती जण आहेत? हाऊ मॅनी 4 लेबर्स म्हणजे इथं 4. किती तास काम करतायत? 12 तास. आणि किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 4 गुणिले 12 इकडे आले तर भागिले होतील. मग 2 गुणिले 10 गुणिले 6 छेद 4 गुणिले 12. 6 एक 6, 6 ही दोन्ही 12, 2 2 कटले. म्हणून डी बरोबर 10/4. म्हणजे हे जर आपण सोडवलं तर 4 दोन्ही 8, 10 मधून 8 गेले, राहिले 2, 2ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह, 20 झाले, 4 पंचे 20, 2.5 म्हणजेच 2.1/2. 2.5 म्हणजे किती? 2.1/2 हे त्याचं उत्तर आहे. 2.5 दिवस लागतील. चला त्याच्या पुढे आता 37 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा नेक्स्ट. काय प्रश्न आहे आता या ठिकाणी? तर ए बरोबर 2, बी बरोबर -3, देन 4a वजा 3b बरोबर किती? आता ए ची किंमत किती दिली? 2 दिली. मग 4 गुणिले 2 वजा
3 गुणिले इथं काय दिलेलं आहे आपल्याला, वजा 3 दिलेलं आहे, कारण बीची किंमत ऋण 3 आहे ना. मग आता हे जर आपण सोडवलं तर हे 4 दोन्ही काय येणार आहे, 8 येणार आहे. तर इथे पहा, ऋण 3 गुणिले ऋण 3, दोन ऋण संख्यांचा गुणाकार हा नेहमी धनसंख्या असतो. मग 3 क्रिक 9 ते अधिक 9 येणार आहे. 9 अधिक 8 किती येणार आहे उत्तर, 17 हे आपलं उत्तर येणार आहे. 17 हे आपलं उत्तर येते. त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. नेक्स्ट असेच प्रश्न तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपरमध्ये येणार आहेत असेच, कारण हा ऍक्च्युअल मध्ये झालेल्या पेपरमधीलच प्रश्न मी घेत आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे आता. इफ सम ऑफ एज ऑफ अमर, सतीश अँड अविनाश इज 80 years, then what may be the sum of age prior to इयर्स. आता म्हणजे अमर, सतीश आणि अविनाश या तिघांच्या वयाची बेरीज ही 80 आहे. तर 3 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती. आता एक लक्षात ठेवा, हा अमर 3 वर्षांनी लहान होणार, सतीश 3 वर्षांनी लहान होणार, अविनाश 3 वर्षांनी लहान होणार. मग 3 आणि 3 6, 6 आणि 3 9. मग 80 वजा 9 जर आपण केलं तर उत्तर किती येणार आहे, 71. किती नंबरचं ऑप्शन आहे, हे त्याचं उत्तर आहे 71. 71 इयर्स हे आपलं उत्तर असणार आहे. त्याच्या पुढे पाहूयात आता. त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता. नेक्स्ट काय प्रश्न दिलेला आहे आपल्याला, प्रश्न दिलेला आहे पहा. 0.003 क्विंटल ऑफ व्हीट इज ग्रॅम ऑफ व्हीट, म्हणजे 0.003 क्विंटल म्हणजे किती ग्रॅम, असा तो प्रश्न आहे. आता एक लक्षात ठेवा, 1 क्विंटल बरोबर 100 ग्रॅम, म्हणून सुरुवातीला 100 ने गुणावं लागेल. 0.003 गुणिले 100. का 100 ने गुणले, कारण 1 क्विंटल बरोबर 100 ग्रॅम, 100 किलोग्रॅम, सॉरी, 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम, म्हणून 0.003 ला जर 100 ने गुणलं तर त्याचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये होणार आहे. आणि 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. मग अजून जर त्याला 1000 ने गुणला आपण तर त्या किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम मध्ये होणार आहे. मग आता इथे पहा, 100 मध्ये 1 वर 2 शून्य आहेत, तर 1000 मध्ये 1 वर 3 आहेत, म्हणजे एकूण 5 शून्य झाले की नाही. मग गुणाकारामध्ये काय असतं, हे कोणत्याही दशांश अपूर्णांकाला 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 यासारख्या संख्यांनी जर गुणलं तर एक वेळ जेवढे शून्य असतील ना तेवढे धर उजव्या हाताला सरकवायचं असतं. उजव्या हाताला म्हणजे या दिशेला, भागाकारामध्ये इकडं डावीकडे आणि गुणाकारामध्ये असं उजव्या हाताला. मग हे 2 धर आणि हे 3 धर, कारण 3 आणि 2 5. इथं 3 आहेत की दशांश चिन्हानंतर शून्य, 3च धर आहेत. मग अजून 2 घरं कसे तयार करणार, तर 3च्या पुढे 2 शून्य द्यावे लागतील आणि उत्तर काय येणार आहे आपलं, 300 ग्रॅम हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे 0.003 क्विंटल म्हणजे किती ग्रॅम, तर 300 ग्राम. क्लिअर झाले. कारण क्विंटलचं रूपांतर आपल्याला किलोग्रॅम मध्ये करण्यासाठी दिलेल्या क्विंटलला 100 ने गुणावं लागेल आणि किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम मध्ये करण्यासाठी दिलेल्या किलोग्रॅमला 1000 ने गुणावं लागेल. त्यानुसारच आपण हे सोडवले आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आपण आता पाहूया. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे पहा, एक मिनिट. पुढचा प्रश्न आहे, प्रिंटिंग ऑफ वन पेज टेक्स 1 मिनिट 15 सेकंद. हाऊ मेनी पेजेस कॅन बी प्रिंटेड इन 3 hours, म्हणजे एक पेज प्रिंट करण्यासाठी 1 मिनिट 15 सेकंद इतका वेळ लागतो. तर 3 तासांमध्ये ती पेज प्रिंट केले जातील. तर सुरुवातीला एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. मग 60 अधिक 15 हे किती आलं, 75 सेकंद. याचा अर्थ काय, 75 सेकंदांमध्ये एक पेज. आता हे 3 तासाचं रूपांतर सेकंदामध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, तर सुरुवातीला मिनिटांमध्ये करू. 3 गुणिले 60 केलं तर 180 आलं. डायरेक्ट 3600 ने पण गुणू शकता तुम्ही सेकंद करण्यासाठी. आणि या 180 मिनिटांचं रूपांतर सेकंदामध्ये करण्यासाठी त्याला 6 ने गुणावं लागेल. मग 18 पंचे 90, 18 सक 108, म्हणजे ते 1080 आलं. मग पुढे काय करावं लागेल, हे जे 3 तास म्हणजे 1080 सेकंद आणि 75 सेकंदामध्ये एक पेज, तर 1080 भागिले 75 आपल्याला करावं लागेल. मग इथं 25 फीट 75, त्याच्यानंतर 25 चोट 100. मला वाटते 25 ने भात जाणार नाही, कारण 8 उरले तर नाही जात, 25 ने भात जात नाही. मग आपण काय करूयात,
15ने देऊन पाहूया की 15ने जातो का ते पाहू. हा 15ने जाईल. 15 पाची 75 किंवा डायरेक्ट 5ने देऊयात नाही इथं 15चा भाग गेला. बरं ठीक आहे. 15 पाची 75 या ठिकाणी 15 सखी 90. 15 सखी 90 108 मधून 90 गेले तर 18 राहिले 180 झाले. म्हणजे ते किती येणार आहे पहा. मग 25 किती येणार आहे ते मग 15 सत्ती सॉरी 15 सत्ती 90 15 सत्ती 5 सॉरी 15 सत्ती 5 7 झालं ते. आणि मग 108 मधून 105 दिलं तर 30 झाले म्हणजे 75 झालं. ओके. मग पुढे 5 1 5 15 पाची 75. तर किती येणार आहे ते 100 काहीतरी चुकलंय आपलं. एक मिनिट मी सांगतो लगेच. तर सॉरी या ठिकाणी एक शून्य आपला द्यायचा राहिला होता. कारण इथे काय करावं लागणार आहे आपल्याला एक शून्य द्यावं लागणार आहे. का बरं एक शून्य द्यावं लागणार आहे माहिती आहे का? तर एक शून्य का द्यावं लागेल? इथे एक शून्य द्यायचा राहिला होता कारण इथे एक शून्य आणि इथे शून्य मी एकच शून्य दिला होता. तो 180 गुणिले 60 केलं तर 10,800 येते. मग 10,800 भागिले जर 75 आपण केलं तर 25 पीठ 75 25 चोट 100 108 मधून 100 गेले किती राहतात 8 राहिले 800 झाले 25 पीठ 75 म्हणजे ते 80 मधून 75 गेले राहिले 5 25 दोन्ही 50. मग आता त्याच्यानंतर 3 येतं 3 3 येतं 3 4 मधून 3 गेले राहिले 13 त्या 3 चोट 12 राहिला एक सॉरी 3 चोट 12 राहिला एक परत 3 चोट 12 म्हणजे 144 उत्तर येते पहा. किती नंबरचं ऑप्शन आहे डी हे त्याचं उत्तर आहे 144 हे आपलं उत्तर आहे. आपला 1 शून्य द्यायचा राहिला होता म्हणून ते कॅल्क्युलेशन आपलं होत नव्हतं. 144 हे उत्तर येते. त्याच्या पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि पुढचा प्रश्न आहे आता काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी की आशा वॉज 25 इयर्स ओल्ड 12 इयर्स बॅक म्हणजे 12 वर्षांपूर्वी आशाचं वय किती होतं 25 वर्ष होतं. आफ्टर हाऊ मेनी इयर्स हर एज विल बी 60 इयर्स. तर किती वर्षानंतर तिचं वय किती होणार आहे 63 वर्ष होणार आहे असा तो प्रश्न आहे. तर सर्वात आधी पहा 12 वर्षांपूर्वीचं वय जर 25 वर्ष असेल तर आजचं वय म्हणजे टुडेज एज करंट एज किती असणार आहे 25 अधिक 12 किती येणार आहे ते 27 येणार आहे. मग किती वर्षानंतर 63 होईल तर 63 वजा काय करावं लागेल आपल्याला सॉरी 25 अधिक 12 37 होते. 5 आणि 2 7 2 आणि 3 37 होते. मग किती वर्षानंतर ती 63 वर्षाची होणार आहे तर 63 म्हणून 37 आपल्याला काय करावं लागतील वजा करावं लागतील. मग 13 मधून 7 गेले राहिले 6 त्याच्यानंतर इथं 4 झाले 6 मधून 4 गेले राहिले 2 26 वर्षानंतर म्हणजे किती सी हे त्याचं उत्तर. समजले. 12 वर्षांपूर्वीचं वय जर 25 वर्ष असेल तर आजचं वय 25 अधिक 12 बरोबर 37 वर्षे. मग 63 मधून 37 गेले तर 26 वर्षानंतर किती वर्षाची होणार आहे 63 वर्षाची होणार आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आपण आता पाहूया. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट 4 डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर इज. आता सर्वात मोठी 4 अंकी संख्या आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या यांच्यातील फरक किती असा तो प्रश्न आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा आहे सर्वात मोठ्या संख्येमध्ये सर्व अंक 9 असतात हे कायम लक्षात ठेवा. सर्वात मोठी 4 अंकी संख्या म्हणजे 9 ही संख्या किती वेळा लिहायची 4 वेळा आपल्याला लिहायची आहे. आणि सर्वात लहान संख्येमध्ये सर्वात डावीकडे 1 हा अंक असतो आणि उर्वरित अंक 0 असतात. सर्वात डावीकडे 1 3 अंकी आहे म्हणून उर्वरित 2 अंक 0 झाले. मग 9 मधून 0 गेले राहिले 9 परत 9 मधून 0 गेले राहिले 9 9 मधून 1 गेला राहिला 8 आणि 9 9899 हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं उत्तर आहे ए हे त्याचं उत्तर आहे 9899 हे आपलं उत्तर येते. चला त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. आता 9ची कसोटी काय माहित आहे का या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला म्हणजे ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने निषेध भाग जातो त्या संपूर्ण संख्या सुद्धा 9ने निषेध भाग जातो.
हे जर आपण सोडवलं तर 7 आणि 5 12, 12 आणि 3 17, 15 आणि 2 7 आणि 4 21 आणि 5 24 आणि 8 केलं तर 34. 34 ला भार जात नाही म्हणून ही संख्या नाही. 6 आणि 8 14, 14 आणि 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 20, 20 आणि 4 24, 24 आणि 8 32, 32 ला सुद्धा 9 ने भार जात नाही. पुढे 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 15 आणि 5 20, 20 आणि 8 28, 28 आणि 8 36. आता 36 ला 9 ने भाग जातो पहा. 9 चोक 36 म्हणजे हीच संख्या आहे जिला 9 ने निषेध भाग जातो. ती हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही देऊन पहा 9 ने निषेध भाग जातो की नाही. निषेध भाग म्हणजे काय? तर बाकी किती आली पाहिजे? 0 आली पाहिजे. त्याला आपण निषेध भाग असं म्हणतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे अ कार कॅन. काय प्रश्न आहे आपला? अ कार कॅन फिनिश प्रश्न असा आहे अ कार कॅन फिनिश अ सर्टन जर्नी इन 10 आवर्स. म्हणजे एक कार आहे जी काय करते आपलं एक प्रवास 10 तासांमध्ये पूर्ण करते आणि स्पीड काय ॲट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर. इन ऑर्डर टू कव्हर द सेम डिस्टन्स, तेच अंतर कव्हर करण्यासाठी इन 8 आवर्स फाइंड द स्पीड ऑफ द कार दॅट मस्ट बी इन्क्रीज. म्हणजे काय? एक कार एक अंतर 48 किलोमीटर प्रति तास वेगाने 10 तासांमध्ये पार करते. तेच अंतर जर 8 तासांमध्ये पार करायचं असेल तर त्या कारचा वेग किती तासांनी वाढवला पाहिजे? किती किलोमीटर प्रति तासने वाढवला पाहिजे? तर सर्वात आधी पहा एकूण अंतर काय होणार आहे? 10 गुणिले 48 किती आलं ते? 480. म्हणजे 480 किलोमीटर अंतर 8 तासांमध्ये पार करायचं तर वेग किती पाहिजे? 480 भागिले 8. 8 एक 8, 8 सख 48 म्हणजे 60चा भाग गेला. म्हणजे 480 किलोमीटर अंतर जर 8 तासांमध्ये पार करायचं असेल तर ताशी वेग किती पाहिजे? 60 पाहिजे. पण हे आपलं उत्तर आहे का? नाही. वेग कितीने इन्क्रीज केला पाहिजे म्हणजे किती वाढवला पाहिजे? सुरुवातीचा ताशी वेग किती होता? 48. नंतरचा किती झालाय? 60. मग 60 वजा 48 हे जर आपण केलं तर काय ते 12 किलोमीटर प्रति तासने तो वेग वाढवला पाहिजे. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे सुरुवातीचा ताशी वेग होता 48, नंतरचा झाला 60 म्हणजे तो 12 किलोमीटर प्रति तासने वाढवला पाहिजे असा तो प्रश्न होता. बऱ्याच जणांचं उत्तर 60 किलोमीटरच येतं, पण ते उत्तर नसतं. 60 किलोमीटर प्रति तास हेच उत्तर देतात बरेच जण. पण तिथं दिलंय काय? वेग किती किलोमीटरने वाढवला पाहिजे असा तो प्रश्न होता. फिरवलेला प्रश्न होता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता पहा. नेक्स्ट. इफ 25 इज रिटन 25 टाइम्स अँड ॲडेड देन व्हॉट विल बी द सम. म्हणजे 25 ही संख्या 25 वेळा लिहून जर त्याची बेरीज केली तर कोणती संख्या मिळेल? तर सरळ 25चा वर्ग मिळेल आणि 25चा वर्ग किती आहे? 625. हे आपलं उत्तर आहे. 625 हे आपलं उत्तर येणार आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. प्रश्न आहे पहा. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नायदर प्राईम नॉर कंपोजाईट. म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या प्राईम म्हणजे मूळ संख्या नाही आणि कंपोजाईट म्हणजे संयुक्त संख्या पण नाही. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला 1 व 30 संख्या या व्यतिरिक्त कोणत्याही संख्या भाग जात नाही तिला प्राईम नंबर किंवा मूळ संख्या म्हणतो. आणि कंपोजाईट म्हणजे काय? तर दोन संख्यांचा गुणाकार असते ती संख्या. 1 व 30 संख्या सोडून इतर कोणत्या तरी संख्येनं तिला निषेध भाग जात असतो. आता याच्यामध्ये एक ही संख्या अशी आहे जी मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. बाकी 5 7 2 ह्या तीनही प्राईम नंबर आहेत. पण एक ही प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट पण नाही हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा आता प्रश्न पाहूयात आपण नेक्स्ट. चा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इव्हन नंबर इज प्राईम. म्हणजे खालीलपैकी कोणती समसंख्या ही मूळ संख्या आहे? प्राईम म्हणजे मूळ संख्या. आता दिलेल्या याच्यामध्ये जी मूळ संख्या आहे ना ती कोणती आहे? तर दोन्ही एकमेव समसंख्या ही मूळ संख्या एवढं लक्षात ठेवा. आणि इव्हन नंबर म्हणजे समसंख्या हे माहितीच असू द्या. इव्हन नंबर म्हणजे समसंख्या. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूया नेक्स्ट.
हे मी तुम्हाला काय सांगितलं, इंग्लिश मधले शब्द आणि मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं, ते पेपर सोडवताना तुम्हाला ते सोपं जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, एनी नंबर ऑफ झिरोज आफ्टर द लास्ट डिजिट ऑफ द डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे जे डेसिमल फ्रॅक्शन असतं, डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांक हा. तर त्या डेसिमल फ्रॅक्शन मध्ये दशांश चिन्हानंतर आलेला जो शेवटचा अंक आहे, त्याच्यानंतर जर शून्य दिलं तर काय होईल, तर त्याच्यामध्ये डू नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. म्हणजे मी तुम्हाला समजून देतो हा. समजा 17 दशांश चिन्ह 389 असं आहे. हेच जर मी असं लिहिलं, 17 दशांश चिन्ह 3 8, आता शेवटचा अंक 9 आहे की नाही, त्याच्या पुढे एक शून्य दिला. 17 दशांश चिन्ह 3 8 9, त्याच्या पुढे मी 2 शून्य दिले. आणि 17 दशांश चिन्ह 3 8 9 3 शून्य दिले. तर या सर्वांची किंमत सारखीच आहे बरं का. म्हणजे नियम काय माहिती आहे का, दशांश चिन्हानंतर आलेल्या अंकांच्या शेवटी कितीही शून्य दिले किंवा दिलेले शून्य काढून टाकले तरी त्यांच्या किमतीमध्ये फरक पडत नाही. म्हणून या सर्वांची किंमत कशी आहे, सारखीच आहे. म्हणून डू नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. म्हणजे दशांश चिन्हानंतर आलेल्या शेवटच्या अंकाच्या शेवटी तुम्ही शून्य दिले तर काय फरक पडेल, तर त्याच्या किमतीमध्ये फरक पडत नाही. असा तो आपला प्रश्न होता आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी तुम्हाला छान दिलेलं आहे. खूप बेसिक माहिती आहे ती, पण प्रश्न आता आपल्याला ऍक्च्युअल मध्ये विचारलेला आहे. तर पर्सेंट मीन्स, तर पर्सेंट म्हणजे काय, पर 100. पर्सेंट म्हणजे काय, पर 100 असं त्याचं उत्तर येतं. पर्सेंट म्हणजे पर 100. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न असा आहे, ॲव्हरेज ऑफ 3 कंजिक्युटिव्ह नंबर इज इक्वल टू द. म्हणजे कोणत्याही 3 क्रमवार संख्यांची सरासरी कोणती असते. त्याच्यामध्ये 3 क्रमवार संख्या, मग त्यात 3 क्रमवार समसंख्या असू शकतात, 3 क्रमवार नैसर्गिक संख्या असू शकतात, 3 क्रमवार विषम संख्या, 3 क्रमवार नैसर्गिक संख्या. तर कोणत्याही 3 क्रमवार संख्यांची सरासरी ही मधल्या संख्ये एवढी असते. मिडल नंबर हे त्याचं उत्तर आहे, मिडल नंबर. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहायचे. ते गणिताचे 20 प्रश्न झालेत. आता बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. जर तुम्हाला न्यायालय भरती विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपये किंमत आहे. याच्यामध्ये संपूर्ण सिलेबसची डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. प्लस आता राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला सराव करायचा असेल इंग्लिश भाषेतील प्रश्नांचा, तर यामध्ये हायकोर्ट म्हणजे हायकोर्ट सर्ट पेपर म्हणून एक फोल्डर दिले पहा. त्या फोल्डरमध्ये आतापर्यंत 165 टेस्ट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश भाषेतील सगळ्या टेस्ट आहेत. टॉपिक वाईज एका पेपरमध्ये 25 प्रश्न आहेत. असे 165 दिलेले आहेत इंग्लिश भाषेतल्या. तुम्हाला सरावासाठी त्याचा फायदा होईल. प्लस 2019चा पेपर दिला आहे, 2020चा दिला आहे, 2023चा सुद्धा पेपर याच्यामध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला निश्चित फायदा होईल आणि किंमत अतिशय कमी आहे. 215 म्हणजे काय फार अशी किंमत नाही. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल हे जे VA जे अकॅडमी हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आता आपण बुद्धिमत्ता चाचणीचे राहिलेले प्रश्न म्हणजे 20 प्रश्न पाहणार आहोत. 71 नंबरचा प्रश्न आता पाहूयात. बुद्धिमत्तेचा पहिला आणि एकूण 71 नंबरचा प्रश्न. इन अ कोड लँग्वेज कॅब इज रिटन ॲज 1 2. हाऊ कॅन यू राईट वर्ड मॅड, MAD मॅड. आता इथे काय केलं माहिती आहे का, जर आपण ए पासून झेड पर्यंत अक्षरं लिहिली, अल्फाबेट्स लिहिली, त्याच्या पुढे खाली संख्या लिहिली, तर सी हे तिसऱ्या स्थानी येतं, ए पहिल्या स्थानी आणि बी दुसऱ्या स्थानी. मग हे मे कितव्या स्थानी येतं माहिती, एम कितव्या स्थानी येतं, 13व्या स्थानी, ए पहिल्या स्थानी आणि डी चौथ्या स्थानी. 1314 बी त्याचं उत्तर आहे. 13 1 क्या, कारण अक्षर ज्या संख्येच्या ठिकाणी येतात त्या संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. आता त्याच्या पुढे ॲनालॉजी म्हणजे समान संबंधावरचा प्रश्न आहे, तो आपण पाहूया. अ, प्रश्न आहे पहा, 3456, 4567, 5678 प्रश्नचिन्ह. या स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये काय असतं माहिती आहे का, त्या पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध लावायचा, तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावायचा असतो. मग 3456 मध्ये काय केले, 3 काढून टाकले, 4 5 6 लिहिले, 6च्या पुढे येणारी संख्या 7 लिहिली. सेम 5678 मध्ये 5 काढून टाका, 6 7 8 आणि त्याच्या पुढे 9 लिहावं लागेल. मग 6 7 8 आणि त्याच्या पुढे 9, 6789 हे आपलं उत्तर आहे.
डी हे त्याचं उत्तर आहे 6789. त्याच्यानंतर आता 73 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, थोडस अजूनही दिसत नाही. ठीक आहे, आता दिसेल तुम्हाला. काय प्रश्न दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी, की मीना इज 24 इयर्स ओल्ड टुडे, म्हणजे मीनाचा आजचं वय 24 वर्ष आहे. 8 इयर्स ॲगो, म्हणजे 8 वर्षांपूर्वी अंजू वाज हाफ द एज ऑफ दॅट ऑफ मीना देन, म्हणजे 8 वर्षांपूर्वी मीनाचं जे वय होतं ना, त्याच्या निम्म वय हे कोणाचं होतं, अंजूचं होतं. हाऊ ओल्ड इज अंजू टुडे, तर अंजूचं आजचं वय किती. आता मीनाचं आजचं वय 24 आहे की नाही, मग 8 वर्षांपूर्वी मीनाचं वय किती होणार आहे, 24 + 8 जर आपण केलं तर 16 वर्ष होणार आहे. मग अंजूचं वय हे 8 वर्षापूर्वी जे मीनाचं 16 वर्ष वय होतं त्याच्या निमपट, म्हणजे 8 वर्षांपूर्वी या अंजूचं वय किती असणार आहे, 16/2 हे असणार आहे 8 वर्षे. मग अंजूचं आजचं वय किती असणार आहे 8 वर्षापूर्वी जर 8 वर्षे असेल तर आजचं वय 8 + 8 बरोबर 16 वर्षे, म्हणजे किती नंबरचं ऑप्शन आहे, की हे त्याचं उत्तर आहे. अंजूचं टुडे विचारले ना, 8 वर्षांपूर्वी अंजू जर 8 वर्षाची होती तर आजचं तिचं वय 8 + 8 केलं तर 16 वर्षे होणार आहे. त्याच्या पुढे आता 74 नंबरचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे पहा, अ बॉट्स a bead box contains 8 boxes, each containing 6 boxes. Tell how many total boxes are there. आता इथं बऱ्याच वेळेला ना मुलांची चूक अशी होती की मुलं काय करतात, 8 × 6 बरोबर 48 असं उत्तर देतात. त्यांना वाटतं हेच उत्तर आहे, पण हे चुकीचं आहे. कारण हे एक बीट बॉट्स आपला राहिलेला आहे ना, म्हणजे 48 अधिक हा एक बीट बॉट्स, उत्तर येते 49. म्हणजे हा एक मोठा बॉक्स, त्याच्यामध्ये 8 बॉक्स आहेत आणि 8 बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये 6 आहेत. मग हे 8 × 6 48 झाले आणि हा मोठा आहे 49. किती नंबरचं ऑप्शन आहे, डी हे त्याचं उत्तर आहे. तर पहा, प्रश्न सोपे आहेत पण लक्ष नाही दिलं तर ते चुकू शकतात. म्हणून तर मग काळजीपूर्वक ते प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. आता 75 नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतोय पहा. आणि प्रश्न असा आहे, फर्स्ट वर्ड इन द डिक्शनरी फ्रॉम द फॉलोविंग इज, म्हणजे खालीलपैकी डिक्शनरी पहिला शब्द कोणता येईल. पहिले 3 अक्षर समान आहेत, मग चौथ्या अक्षराचा विचार करावा लागेल. तर ई आय आय आय, म्हणजे या ई आय मध्ये ई अगोदर येतं की नाही, म्हणून हाच पहिला वर्ड येईल. हे त्याचं उत्तर आहे. हे काही सोपा प्रश्न होता, काही अवघड नव्हतं त्या ठिकाणी. हे त्याचं उत्तर आहे कशाचं, 75. आता 76 नंबरचा प्रश्न आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. आणि प्रश्न आहे पहा, एक मिनिटात झूम, हा जरा व्यवस्थित दिसतंय आता. प्रश्न असा आहे, विच ऑफ द फॉलोविंग वर्ड्स कॅन नॉट बी फॉर्म बाय वर्ड प्रॉमिस, म्हणजे प्रॉमिस हा जो शब्द आहे ना, त्यापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही. तर सर मध्ये एस आय आर, प्रॉमिस मध्ये आहे एस आहे, आय आहे आणि आर आहे. रोम मधलं आर ओ एम ई आहे, आर ओ एम ई आहे. सेमी मधलं एस ई एम आय आहे, एस ई एम आय आहे. पण प्रू मध्ये पहा, पी आहे, आर आहे, ओ आहे, ई आहे. पण हा जो व्ही अक्षर आहे, व्ही हे अल्फाबेट, हे नाही. म्हणजे प्रू हा शब्द आपण प्रॉमिस पासून तयार करू शकत नाही. किती सोपे प्रश्न आहेत पहा. असेच प्रश्न ऍक्च्युअल विचारले जाणार आहेत. त्यामुळं व्यवस्थित काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे. इफ टुडे इज फ्रायडे व्हॉट विल बी द डे आफ्टर 94 डेज, जर आज शुक्रवार असेल तर 94 दिवसानंतर कोणता दिवस असेल, असा तो प्रश्न आहे. मग आता अशा प्रश्नांमध्ये काय करायचं माहिती आहे का, 7 दिवसानंतर परत तोच दिवस येतो हे कायम लक्षात ठेवा. मग दिलेले जे दिवस असतात ना, किती दिवसानंतरचा दिवस विचारलाय त्याला 7 ने भाग द्यायचा. मग 94/7 जर निषेध भाग जात असेल ना, तर दिलेला दिवसच उत्तर असतो. आणि निशेष भाग जात नसेल तर जेवढी बाकी येईल तेवढे दिवस पुढे जायचं असतं. मग 23×7=91, 94 मधून 91 गेले तर बाकी किती आली, 3 आली. मग दिलेल्या दिवसापासून बाकी इतके दिवस पुढे जायचे, म्हणजे 3 दिवस पुढे जायचे. मग फ्रायडे आधी 3 जर आपण केलं तर सॅटरडे, संडे आणि मंडे, तर मंडे हे आपलं उत्तर येणार आहे. आजपासून 94 दिवस, आज शुक्रवार आहे, तर 94 दिवसानंतर कोणता दिवस असणार आहे, मंडे असणार आहे. ठीक आहे, सोपं आहे ना. चला त्याच्या पुढे पाहूयात आता. नेक्स्ट
प्रश्न असा आहे, अरेंज फॉलोविंग इन मिनिंगफुल सिक्वेन्स ऑफ वर्ड्स. म्हणजे आपल्याला फोएटस, चाइल्ड, बेबी, अडल्ट, यूथ असे शब्द दिलेत. हे याचा अर्थ आभ्रट होतो हा. आभ्रट. मग आता इथे पहा, जे आभ्रट असतं ते पहिल्यांदा असतं. म्हणजे एक नंबर सुरुवातीला, एक नंबर येणार आहे. इथं सुरुवात 2 आहे, 5 आहे. म्हणजे हे सी आणि डी तर उडाले. ए आणि बी पैकी कोणतं तरी उत्तर आहे. आभ्रटचं रूपांतर पुढे चाइल्ड मध्ये होतं, सॉरी बेबी मध्ये होतं. बेबी म्हणजे एक नंबर नंतर काय पाहिजे, 3 पाहिजे. म्हणजे सुरुवातीला आभ्रट, त्याच्यानंतर बेबी, म्हणजे एक नंतर 3 इथंच आहे की नाही, म्हणजे बीच तुमचं उत्तर आहे. बाकीचं पाहायचीच गरज नाही. तरी पहा, आभ्रटचं रूपांतर बेबी मध्ये होतं, बेबीचं रूपांतर चाइल्ड मध्ये होतं, चाइल्डचं रूपांतर युथ मध्ये होतं, आणि शेवटी ऍडल्ट होतो. 18 वर्षानंतर जो माणूस असतो तो ऍडल्ट असतो. 1 3 2 5 4. तर बी हे त्याचं उत्तर येणार आहे. सोपं आहे ना एकदम. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे पहा, जनरल झू सी प्रश्नचिन्ह. जंगलामध्ये प्राणी असतात पहा, त्या प्राण्यांच्या संग्रहाला काय म्हणलं जातं, झू, प्राणी संग्रहालय म्हणतो. तसं सी मध्ये फिश असतात, फिशचा जो संग्रह असतो त्याला काय म्हणलं जातं, ॲक्वेरियम असं म्हटलं जातं. ए हे त्याचं उत्तर आहे. मत्स्यालय असं म्हणतो. ॲक्वेरियम म्हणजे मत्स्यालय, झू म्हणजे प्राणी संग्रहालय. आता त्याच्या पुढे 80 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि प्रश्न आहे पहा, थर्मोमीटर, टेम्परेचर, हायड्रोमीटर, क्वेश्चन मार्क. आता थर्मोमीटरचं काम काय आहे, तर टेम्परेचर मोजण्याचं काम आहे. तसं हायड्रोमीटरचं काम काय आहे, तर ह्युमिडिटी मोजण्याचं काम आहे. ह्युमिडिटी म्हणजे काय, तर हवेमध्ये असलेलं जे बाष्पाचं प्रमाण आहे त्याला ह्युमिडिटी असं म्हणतात. ती ह्युमिडिटी मोजण्यासाठी हायड्रोमीटर वापरलं जातं. आता 81 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे पहा, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. शेवटी इथं ब्लँक आहे. आणि काय दिले, ए बी डी ई एच जे के एम एन, ब्लँक. मग ए बीच्या नंतर इथं सी सोडले पहा, डीईच्या नंतर ई नंतर येणारे एफ सोडले, टी एच, एच नंतर आय सोडले, जे के नंतर एल सोडले, एम एन घेतले. मग इथं ओ सोडावं लागेल, आणि ओ नंतर काय येतं, पी क्यू हे आपलं उत्तर आहे. तर बी हे त्याचं उत्तर आहे. पी क्यू हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. चला त्याच्या पुढे 82 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न आहे, चूज द नंबर विच इज डिफरंट फ्रॉम अदर्स इन ग्रुप. म्हणजे ग्रुपमध्ये वेगळा असलेला जो नंबर आहे, संख्या आहे, ती आपल्याला शोधायची आहे. आणि ऑप्शन दिले 13, 43, 23, 63. तर 13 ही मूळ संख्या आहे, 43 ही मूळ संख्या आहे, 23 ही मूळ संख्या आहे, पण 63 ही मूळ संख्या नाही. ही कंपोजाईट नंबर म्हणजे संयुक्त संख्या आहे, हीच वेगळी आहे. आणि ह्या ज्या इतर आहेत ना, ऑल दीज आर प्राईम नंबर्स, बट 63 इज कंपोजाईट नंबर. म्हणून 63 ही संख्याच वेगळी आहे. लक्षात येतंय. चला आपल्याला वेगळी असलेली शोधायची होती ना, ऑड वन आउट, याच्यावरचा हा प्रश्न होता. मराठीमध्ये आपण त्याला वर्गीकरण असं म्हणतो पहा. त्यानंतरचा आता 83 नंबरचा प्रश्न पाहूया. ब्लड रिलेशनवरचा प्रश्न आहे. आणि प्रश्न आहे, पॉइंटिंग टू अ गर्ल, राजेश सेड. म्हणजे एका मुलीकडे पाहून राजेश म्हणाला, एका मुलीकडे पाहून राजेश म्हणाला, ती इज माय मदर्स ओनली डॉटर. ती माझ्या आईची एकुलती मुलगी आहे. पुढे काय, एक मिनिट मला वाटतं हे झूम करावं लागेल आपण. एकच सेकंड. पुढे काहीतरी आहे वाटतं यार. हा, आहे ना पुढे. काय दिलेलं आहे आपल्याला, पॉइंटिंग टू अ गर्ल राजेश सेड. एका मुलीकडे पाहून राजेश म्हणाला, ही इज माय मदर्स ओनली डॉटर. ती माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. व्हॉट इज द रिलेशन ऑफ द गर्ल टू राजेश. म्हणजे राजेश एका मुलीकडे पाहून म्हणाला, ती माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर त्या मुलीचं राजेशशी नातं काय. आता इथं पहा, काय दिलेलं आहे आपल्याला, व्हॉट इज द रिलेशन ऑफ द गर्ल टू राजेश. म्हणजे त्या मुलीचं राजेशची नातं काय, तर ती मुलगी राजेशच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे राजेशची कोण झाली, सिस्टर झाली. पण हेच जर तुम्हाला असं दिलं असतं, व्हॉट इज द रिलेशन ऑफ द राजेश टू गर्ल, मग तिथं राजेश त्या मुलीचा कोणतं उत्तर, ब्रदर आला असतं. कोणाचं नातं विचारलं हे खूप महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये मुलांच्या चुका होतात, बरेच जण त्या ठिकाणी ब्रदर हे उत्तर देतात.
पण ड्रल ही ब्रदर असू शकते का? त्या ड्रलचं राजेशशी नातं विचारलेलं आहे. राजेशचं ड्रलशी नातं विचारलं असतं तर मग ब्रदर आला असतं, पण त्या ड्रलचं राजेशशी नातं काय आहे? सिस्टर आहे. तर नेमकं विचारले का हे व्यवस्थित लक्षात ठेवा. फाइंड ऑड मॅन आउट, याच्यामध्ये लॅडर, स्टेअरकेस, ब्रिज आणि एस्ट्रलेटर. या ठिकाणी ऑड मॅन आउट कोणतं आहे? ब्रिज आहे, कारण ब्रिज हा नदीवर असतो. बाकी लॅडर, स्टेअरकेस आणि एस्ट्रलेटर हे आपण वर जाण्यासाठी जिन्याचा वगैरे वापर करतो ना, त्या टाईपमध्ये आहे. पण ब्रिज हा त्या टाईपमध्ये नसतो, म्हणून ब्रिज हा काय आहे? ऑड मॅन आउट आहे, ऑड वन आउट आहे, सॉरी ऑड मॅन नाही, ऑड वन आउट आहे. आता 85 नंबरचा प्रश्न पहा. इन द क्लास ऑफ 60 स्टुडंट्स, रोहन इज 38 फ्रॉम द बॉटम. व्हॉट इज रोहन्स रँक फ्रॉम द टॉप. म्हणजे एका वर्गामध्ये एकूण 60 विद्यार्थी आहेत. रोहनचा खालून 38वा क्रमांक आहे, तर त्याचा वरून कितवा क्रमांक? आता एक लक्षात ठेवा, रोहनचा खालून 38वा क्रमांक आहे, म्हणजे खालून रोहन पर्यंत एकूण किती जण आहे? तर 38 जण आहेत. कसं काढायचं ते? 60. मग रोहनच्या वर किती जण आहेत? रोहन पर्यंत खालून जर 38 जण असतील तर रोहनच्या वर किती जण आहेत? 10 मधून 8 गेले, राहिले 2, इथं झाले 4. 6 मधून 4 गेले, राहिले 2. रोहनच्या वर 22 जण आहेत, म्हणजे हा इथं रोहन, त्याच्यावर इथं 22 जण आहेत. मग रोहनच्या वर जर 22 जण असतील तर रोहनचा समोरून कितवा क्रमांक झाला? 23वा झाला की नाही? 23rd हे त्याचं उत्तर आहे. बरेच जण 22 उत्तर देतात, पण नशिबाने इथं ऑप्शनमध्ये 22 दिलेलं नाही. पण बऱ्याच वेळेला पहिलाच ऑप्शन 22 असतो, मुलं तेच लिहितात, पण तसं नाहीये. रोहनच्या समोर किंवा रोहनच्या वर जर 22 जण असतील तर रोहनचा वरून कितवा क्रमांक झाला? 23वा क्रमांक. लक्षात आलंय? चला त्याच्या पुढे. आणि रोहनचा खालून 38वा आहे, म्हणजे रोहनच्या खाली किती जण आहेत? 37 जण. आता यांची बेरीज करा, 22 अधिक 37 आणि हा मधला आर म्हणजे रोहन, या सर्वांची बेरीज 60 येते. ठीक आहे. चला त्याच्या पुढे पाहूयात. 86 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच VAJ अकॅडमी आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. अपडेट येत असतात त्या ठिकाणी. अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिपरेशन इज फ्रॉड. म्हणजे कोणतीही तयारी न करता दिलेलं जे भाषण असतं त्याला काय म्हणतात? एक्सटेम्पोर असं म्हटलं जातं. आता ऍक्च्युली हा प्रश्न इंग्लिश ग्रामरचा त्यांनी रिझनिंग मध्ये विचारला होता. वन वर्ड सबस्टिट्यूशन वरचा प्रश्न आहे. असू द्यात, चला त्यांनी जे प्रश्न दिले तेच मी सिक्वेन्स मध्ये घेतलेले आहे. त्याच्या पुढे आहे, देर आर 21 चिकू ट्रीज इन अ रो. म्हणजे एका रांगेमध्ये 21 चिकू झाडं आहेत. द डिस्टन्स बिटवीन टू ट्रीज इज 3 मीटर. दोन झाडांमधील अंतर 3 मीटर आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट अँड लास्ट ट्री. तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती? हे कसं सोडवायचं माहिती आहे का? एकूण झाडं 21 आहेत की नाही, तर त्याच्यातून एक मायनस करायचा असतो. 21 वजा 1 केला तर किती आले? 20 आले. आणि मग जी काही वजाबाकी येईल त्या वजाबाकीला दोन झाडांमधील अंतराने गुणायचं असतं. मग 20 गुणिले 3 आहे ना, दोन झाडांमधील अंतर 3 आहे. 20 60 मीटर. 3 नंबरचा ऑप्शन आहे बी हे त्याचं. बरेच जण काय करतात माहिती आहे का? 21 गुणिले 3 करतात आणि 63 उत्तर देतात, पण ती चुकीची पद्धत आहे. या स्वरूपाचा प्रश्न असेल तर पहिलं झाड वजा करावं लागतं. ठीक आहे. 20-60 हे आपलं उत्तर आहे. आता 88 नंबरचा प्रश्न आहे, फाइंड ऑड मॅन आउट किंवा ऑड मॅन आउट किंवा ऑड वन आउट. त्या ठिकाणी मिल्क, एग, ऊल आणि ऊड. इथे मिल्क, एग आणि ऊल हे ॲनिमल पासून मिळतात. हे सगळे कशापासून मिळतात? ॲनिमल पासून मिळतात. परंतु हा जो ऊड आहे हा ॲनिमल पासून मिळत नाही, लाकडापासून. म्हणून हे त्याचं वेगळं आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. तो ऑड मॅन आउट आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, व्हाय डू, सायन्सचा प्रश्न आहे, पाहता हा. व्हाय डू नॅफ्टॅलिन बॉल्स केप्ट इन अ कपबोर्ड ग्रो स्मॉलर ॲज टाइम पासेस. म्हणजे कपबोर्ड मध्ये आपण ज्या डाबर डोळ्या ठेवतो ना, डाबर डोळ्याला इंग्लिशमध्ये नॅफ्टॅलिन म्हणतात, नॅफ्टॅलिन बॉल्स म्हणतात. तर काही वेळानंतर त्या बारीक का होतात, छोट्या छोट्या का होतात? तर त्याचं उत्तर आहे बिकॉज ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे काय माहिती आहे का? एखाद्या स्थायू पदार्थाला जर आपण उष्णता दिली तर त्याचं रूपांतर द्रव पदार्थामध्ये होत असतं. पण सब्लिमेशन मध्ये काय होतं? स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यानंतर
त्याचं रूपांतर द्रव पदार्थामध्ये होता थेट वायू रूपामध्ये होत असेल तर त्याला सब्लिमेशन असं म्हणतात. मराठीमध्ये संप्लवन म्हणतात. इव्हॅपोरेशन म्हणजे पाण्याची वाफ होणे त्याला इव्हॅपोरेशन म्हणतात. कंडेन्सेशन म्हणजे द्रव पदार्थाचं रूपांतर वायू रूपात होणे त्याला इव्हॅपोरेशन म्हणतात. कंडेन्सेशन म्हणजे काय, आपलं जे पाऊस पडतो किंवा ढग तयार होतात ते कंडेन्सेशन तयार होत असतात. चला त्याच्या पुढचा पाहूयात आता. 90 नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. आजचा 40वा प्रश्न आहे हा. प्रश्न आहे पहा, 1 4 9 16 25 प्रश्नचिन्ह. तर 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, मग 6 चा वर्ग 33. बी हे त्याचं उत्तर येणार आहे 36. जर तुम्हाला न्यायालय भरती विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती विकत घ्या. याची किंमत ₹215 आहे पहा मित्रांनो. याच्यात संपूर्ण सिलेबस खूप डिटेल आहे. याच्यामध्ये आता राहिलेल्या दिवसात प्रॅक्टिससाठी हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून एक फोल्डर दिले. त्या फोल्डरमध्ये 165 टॉपिक वाईज टेस्ट ज्या की इंग्लिश भाषेमध्ये आहेत. म्हणजे सगळे फक्त ग्रामरचे प्रश्न मराठी भाषेत आहेत. बाकी कॉम्प्युटर, गणित, बुद्धिमत्ता, तुमचं राज्यघटनेचे प्रश्न हे सगळे तशात दिलेले आहेत, इंग्लिश भाषेमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला त्या 165 टेस्टचा डेफिनेटली फायदा होईल. एका टेस्टमध्ये 25 प्रश्न आहेत. अशा 25 गुणिले 165 केले तर किती प्रश्न तयार होतात ते पहा. काही प्रश्न कॉम्प्युटरचे वगैरे तर ॲज इट इज त्याच्यातले येतील तुम्हाला परीक्षेला. परीक्षा झाल्यावर तुम्हाला कळेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.